कळतोय लाईट वही तो सोच रहे थे आमच्या तोफेशी बेधडक टक्कर द्यायला निघालेला चंदनगड आतून फितुरीचा सुरंग लावतात वाळूच्या किल्ल्याप्रमाणे उद्ध्वस्त झाल्याचं म्हणत नाही. अफसोस का तुला कधीचा संदेश घेऊन उद्या रवाना केलं तामोजींकडे. काय जबाब आला ये क्या बक रहे हो अफसोस. इतना भारी पैगाम कोई उड़ाने जाता है और तू ऊंचा पैगाम खड़ा है. जाओ फौरन जाओ जंगल का कोना कोना छानकर उस कातिल को हमारे सामने पेश करो. जाओ जल्दी जाओ. इन मजदूर नगर गठों को कायल करके आप दक्कन पर चांद सितारा लहराने का मंसूबा लेकर बड़ी उम्मीद से हम आगे बढ़े. लेकिन ऐसा लगता है इन नगर गठों को कायल करना यानी आसमान के बिजली को पाबंद करने जितना मुश्किल है. लेकिन हमारा ख्याल गलत ना निकला तो इन मगर गठों में कोई भेड़ियों की औलाद हमें मिल जाएगी. अगर कोई ऐसा मगरूर मगर गट्ठा हमें मिल जाए तो
कसल्याच तिला फुटत नाही. मी चूकपणे आपल्या भेटीला आलो आहे. घरावरची गैरहजेरी कुणाच्याही लक्षात देण्यापूर्वी तुला घरावरची नजर व्हायलाच पाहिजे. पुढची पावलं टाकणं अतिशय धोक्याचं होतं. सांगून जातोय आपली कामगिरी नक्की सत्य होणार. जय अंबे, जगदंबे, आई भवानी, माझ्या लेकराची कामगिरी कमी पुरी होईल हेच मला सांग. साहेब काम सक्तीनं केलं तर 5 वर्ष विचारायचं नाही, पण ते जर युक्तीनं केलं तर कार्य लागायचं नाही. हमारा भी यही ख्याल है. एकट्याने शिरावर घ्यायला जाल तर गोळी जड होईल. ते जर मदतीनं केलं तर काम सोपं जाईल. बेशक. साहेब गरीबाच्या पोटाकडे बघा. तुम्ही मला खुश केलं तर खंडुरे आपली इच्छा पुरी करेल. तुम्ही मला तांब्याचा दिला तर खंडुरे आपल्याला सोन्याचा देईल. जिब्रान चाबूक लाव. खानसाहेब काय केलं नाही. खानसाहेब काय केलं नाही. बघलीशिवाय खानसाहेब त्याकडे बघून पडा हरवून पडा. चाबूक लाव.
निघाला तुम्ही मला खुश केलं तर खंडुरे आपली इच्छा पुरी करेल. तुम्ही मला सोन्याचा दिला तर आपल्या सोन्याचा दिल. खंडुरे मागतो ऐकवायला साहेब या हिंसाचा आवाज आणि तोंडावला कुठे पाहिल्यासारखा वाटतोय. आपण याला गिरफ्तार करायचा हुकूम सोडा. लेकिन तुमचा या झुकलेला तो तसं झालं तर ठीकच आहे. पण संशयाच्या भरात भटकण्या करण्यापेक्षा पक्की पक्की संरक्षित शिक्षा करणं अगदी सावधगिरीचं होईल असं मला वाटतं. ठीक है कोई है अफसोस आ गया वो आदमी. आपल्या हुकुमाप्रमाणे ठाकून द्यायला करायला पुन्हा येऊ नका असं टाकून अफसोस जाओ उठो उसे देखो वो भाग ना पाए. उसे पकड़कर हमारे सामने पेश करो. जाओ नागोजी बोला तुम्ही आम्हाला कशा प्रकारे मदत करू शकता. मला ठाऊक आहे साहेब की किल्ल्याच्या महान गोलंदाजीची भिस्त एक ते ह्या नागोजीवरती आहे. मी मनात आणलं कागीची बरसात करणाऱ्या तोफेच्या पुढे ती कुलपी गोले तोफेतच दराटेशिवाय राहणार नाहीत. आपल्या सैन्याला किल्ल्यावर चढून जाण्यासाठी एखादी सुरक्षित लोकांची जागा शोधून दिली की काम सत्य. लेकिन इसमें कोई धोखा हुआ तो हरगिज नाही होगा. हा नागोजी अस्सल मराठीचा औलाद आहे. जान गेली तरी जवाब देणार नाही. इसके बदले में क्या चाहते हो नागोजी तुम हमसे. जिंकलेला किल्ला माझ्या हवाली करून वर 30,000ची सनद माझ्या हवाली करण्याचा वचन दिला. आतापासून कामगिरी लागतो मी. हमें मंजूर है नागोजी. आज त्यावेळी जातो. पण आम्हाला वेळ नाहीये. आम्हाला मी घरावर जाऊन सगळी तसबीत पक्की करतो आणि मग आपल्या पुढे शिकतो. ठीक है बरं मी आपली आज्ञा घेतो. इस वक्त शिवाजी ने हमारे साई सल्तनत से मुकाबला करके हमें बहुत ही कम किया. दरबार के बड़े बड़े सरदार उस काफिर के पीछे जंगलों में पहाड़ में भटकते फिर रहे हैं. लेकिन आज अल्लाह ताला ने हमें का मौका दिया. अगर अल्लाह ताला की मर्जी हुई तो इस वक्त ये रणमस्तक खान पूरे दक्कन पे राज करेगा और इज्जत और शोहरत हासिल करेगा. या अल्लाह पहिले आवाज 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 दिवस डोळीवरून गेला. पुन्हा तिरपी झाली. तरी ती आबांचं पुन्हा काही नजरेच्या टाकून मन कसं अगदी बेचैन झालं. आसपास मोठं, आसपासच्या 10-5 मैलाचा टाकून हल्ल्याची संधीची वाट पाहत असताना आबांनी असं गडावर नवख्या मोठ्या सैन्याला असं ठेवायला नव्हतं. त्यांचा विश्वास नको ठेवायला होता. यावेळी माझा दैवत जवळ असलं असतं तर कुठं बरं असेल हा माझा दैवत. महाराजांच्या सैन्यात शिलेदारी पत्करली आणि मुलुकगिरी करायला निघाला. त्याचा अजून पत्ता एक चिठ्ठी नाही. कुठं गेलं असेल माझं. यशवंत यशवंत जय मल्हार सदानंदाचा जय हो. हा कोण म्हसोबा. ये माय 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 जोगवा
वाईट कधीच करू सांगू का काही नको जसं आलंय तसंच पावलाने परत जावं नाही तर काही मिळणार नाही. या तुझ्याकडे काही मागत नाही आणि तुम्ही मला काही देऊ नकस. आई अंबाबाईच्या कृपेनं भक्ताची झोळी सदा भरलेली आहे. या जातो जाता जाता तुझ्या मनावरच होतं ए तुला कोण सांगितलं तर नसते आमच्याकडे करायला चालतं मग आधीच ना. असं कसं काय होईल मुली एवढंसं तळमळताची मुठीत घेऊन काळजाची पायघडी पसरून आणि डोळ्यांची निरंजना करून शान तू कुणाची तरी वाट बघत बसली आहेस. चिंता उंदरावानी काळीच कुरतडून टाकती. खरं असं तर वय म्हण नाही तर योगी निघालो. तू म्हणतोय ते तर खरं आहे, पण तुला कसं रे कळलं हे सगळं? आई अंबाबाईची कृपा या भक्ताला खुश केलंच तर बोललं मी सांगेन. काही नको हे बघ तुला इथे काही मिळणार नाहीये. तसं असेल तर सांगायचं चालतं हो. आता सांगायचं काय सांगायचं काय सर्वांना तिसावं संपून एक तिसावं लागलं. जोडी गाठीला पुढं ना गप्प जर डोईवर ठरा ना किंवा माझ्यावर एखादा तरणा बाण गडी धरून येत्या मार्गे सरत द्यावा मारून तसं जळलं गेलं तुझं भविष्य काय रे रस्त्यात एकट्या तरण्या पोरीला बघून असं खेळायला लाज वाटत नाही तुला? लाज कशा पाहिजे अगं वयात आलेली पोर म्हणजे गुळ म्हटलेली चिंचच जणू. तुझी मन आवडलं कोणाला पाणी सुटलं बिगर खातच नाही. असं आणि माझ्या सारखीची गाठ पडली ना की तोंडचं पाणी प्यायला सुद्धा वेळ लागणार नाही समजलं? जाऊ तुला धावते सगळं. अगं पण ऐकशील का नाही. आले धावायला आले. काय पण नामी बनवलं मंजुळेला. सैन्यात शिलेदारी करता हेर शिरोमणी बहिर्जी नायकांच्या हाताखाली निरनिराळ्या सोंगाची बतावणी करण्याचं शिक्षण घेतलं आणि त्याचा मला पावलोपावली उपयोग होत आहे. अरे आली की जगदंबा. काय रे खंडोबा आहेस का अजून इथे? हा? अगं काय बोलता हा? माझी चोळी गाठीला पुरण होय माझं पदर डोईवर खरं ना तुझी काय रे पंचायत का? अगं तो काय स्वतःला काय त्यांना बाण गडी समजतो काय रे हा? तू आज पहिलेच का कधी आईने का सोडणार नाही तुझे सगळं. अगं आमच्या जेजुरीला तर 70 वर्षांच्या म्हाताऱ्यांची लग्न होतात. मग मी आता म्हणतच आहे अवघ्या तिशीत ना. असं मग आता तुला जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला पाठवते बघ. आणखी तुला दर्शनाला काय काय म्हणू का आणि ह्यो रणचंडीचा अवतार काय म्हणून धारण केला आणि योग कोण आणि त्या बघत गरीबावर हात टाकला. गरीब हा? दौलू हा आणि गरीब अरे माझं भविष्य सांगतो म्हणून माझ्या लग्नाच्या उठाठेवी करायला लागला हा. पण भविष्य तर मी चूक सांगितलं का नाही. खरं असेल तर होय पण नाही तर घेऊन मी निघालो. अरे थांब बिनू सांगितलं होय अगदी बिनू सांगितलं. होय. मग थांब जरा माझा बी हात बघ की आणि सांग या सरदार कधी होईल आणि शारदा माझी वाईल कधी होईल. मला हत्ती गोड उंट समज कधी भेटतात आणि माझी अंबरात झिड कधी निघत चौदा सांग म्हणतात पटापट. ए दौलू आणि मागू की अगं माझ्यावर का कावतीस. काय कावतीस म्हणून काय अरे शिंगा मला हा काही झुंबरी दिसत नाही बघ. गोंधळी दिसत नाही मग गोंधळ्याच्या वेशात ना हा कुणीतरी हेर असावा बघ. हे म्हणजे का गडावर जाऊ आणि शिपायाला बोलून आणूया. ए थांब तू गडावर जाणार मला सोडणार आणि पुढे हो त्याच्यासाठी कोण तू मी हो याची हो आणि जळते घेऊ हो घेतो बाबडी. जा. पण म्हणजे का काय हा जर हेर असत तर यांच्याकडे एखादा बिचुआ बरची वाघनक काय तरी नक्की असत्या. तेव्हा मी काय करतो गडावर जातो आणि तिलक घालून येतो आणून. तू गडावर
म्हणजे आहेस आता मी तुला माझ्या बुद्धीचा चमत्कार दाखवू. नाही दादा, अरे त्या बिगर ही तो तोंड उघडणार नाही. बोला बोला काय करू म्हणजे तुमची खात्री होईल. इकडची दुनिया तिकडं आणू का तिकडचा पर्वा तिकडं आणू. या मला बाबा करू त्या बाबाला बाबा करू. ए, मला बाबा, नका तसलं काय बी करू नका. इकडची दुनिया तिकडं करू तिकडची दुनिया इकडं आणू. ए बाबा, अरे तसलं काय बी करू नका. मी सांगू ना तसंच कर. बरं कर रे. अरे विचार आहे बा त्याला नुनुगिरी करायला. त्याला अनुषा निजा मोर हजर कर. बघ हिचं तोंड कसं उघडं पडलं अगदी मोठं वाणी. जय अंबे जगदंबे आई भवानी काय बांधतो मिटा डोळा काय बांधतो. जय साळकाई बाळकाई सटवाई जोगाई. जय कुलस्वामिनी जगतारिणी खलमर्दिनी पंकिनी लंकिनी पद्मिनी जोगिनी काय बांधतो. मिटा डोळं घट्ट मिटा बघा डोळं उघडू नका नाहीतर डोळ्यांच्या काचावती गारगोट्यावती बघा डोळं मिटू नका. जय अंबे जगदंबे आई भवानी डोळं उघडू नका डोळं उघडू नका. रायबाला आणतो आता उघडा डोळं. मंजुळा, हे घे, मला कडाडून चिमटा घे. आय, 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 आय. रायबा, पण तू खरं पुरा रायबाच आहेस ना? अरे चोरा. अरे चोरला निघलं, होय आवाजनी. लहानपणीचा हूड मला अजून गेलेला दिसत नाही. अरे घरी यायचं ते काय बहुरूपाचं सॉंग घेऊन हे सोंग गमती खातर केलं होतं आता. वाटे ईशान साधून मोगलांकडे जाणारा एक संदेश पकडला आणि त्यावरून मला गडावरील पितुरीचा पुरावा मिळाला. भितुरी आणि गडावर स्वराज्याच्या नडीला नख लावायला निघालेला कोण आहे हा नाराज? त्याचाच शोध घेण्यासाठी मोगलांच्या छावणीत गेलो होतो. तिथून हिकमतीने दृष्टी देत असताना माझी आणि हिची गाठ पडली. आता तुमच्या दोघांच्या गाठी भेटी माझी पाच चांगली जोड झाली की. दौलू आधी गडावर जाऊन रायबा आल्याची वर्दी दे. जी आबा. रायबा महाराजांचा काय निरोप आहे? खरं प्रयत्नानं आता हिकमतीनं गड टिकवून धरा असं महाराजांचा आपल्याला सांगावं आहे. पुण्याचा समाचार घेऊन ते आपल्या मदतीने येण्याच्या विचारात आहे. ठीक आहे, आम्ही देवीच्या दर्शनाला जाऊन येतो. तुम्ही इथे जास्त वेळ न राहणार का? लवकर गडावर या. म्हटलं मगापासून भीमदडी घोडीप्रमाणे बेलगाम दौड करणारी जीव अशी एक आहे की जेरबंद कशी काय झाली बुवा. माझ्या जिभेला जेरबंद करणारा मिळाला म्हणून लगाम टाकली ना. पण काय रे, तुझ्या वागण्याला काही आहे का गडबड? सध्या तरी नाही, तरी लवकरच बंधनात पडणार आहे मी. लग्नापूर्वी वारा केलेल्या वाचल्याप्रमाणे गुंतणारा घडी संसाराच्या बेडीत अडकतात. लग्नाच्या गोट्याची बैल बैलामुळेच वेळ लागत नाही. असं आहे, मला खूप करू जा. असाच राणा मनात राघू प्रमाणात भटकत राहिलं. आणि माझ्या महिनेला काही भिरत ठेवू ते नाही गो आपल्या जन्मला. तिला प्रेमाचा जाणा घालून अंजारून गोंजारून गिर्रेबाज पाखराप्रमाणे अशी उलट ठेवणार. आता नाराज होऊ नको जास्त. आबा देवीचं दर्शन घ्यायला गेल्या ती येतीलच इतक्यात. त्याआधी आपल्याला गडावर जायला हवं. अगं पण मला माझ्या देवीचं दर्शन घेऊन देशील का नाही?
सायंकाळच्या या दादर वेळेला विलक्षण चपलायला हा काल निद्रेतून जग आल्याप्रमाणे पंखांची प्रचंड फडफड करून किर्ण झाडीत गाडी मारणार ते एखादं वडवागूचं म्हणलं की कुणाचा तरी अतृप्त आत्मा खडग्यातून उठून विषात संपवणे घडाभोवती खेळण्या घालून काहीच निर्णय होतो बाबा, एवढा कसला विचार करताय? विचार करतो आहे की गडाखाली आम्ही आता पाहिलेलं दृश्य खरं होतं ती वयानं आमच्या दृष्टीवर मात केली खरं सांगताय? म्हणजे गडावर अशा काही विलक्षण गोष्टी ऐकायला येतात ना, की त्या ऐकल्या की कानावर विश्वासच बसत नाही. एकूण गडावर कसला तरी भीषण रहस्याची छाया पडत चालली आहे कुठून तरी सूत्र हलायला सुरुवात झाली आहे दौडू ए दौडू अगं अनु मग काळजी करू नका. सगळं नीट. दौडू कुठे राहिला दौलू, मी आलो आलो ये लवकर, आबा बोलत आहे. आलो आलो साहेबांना आम्ही बोलवलं माणसा या बा बाबासाहेब, काय खबर आहे नागोजी माझ्याकडून जपून हवा आणि हा प्रवृत्तीचा खिळता आपल्याला दिलेला आहे. दोस्तीचा गलिता आणि खानाकडून काय आहे त्या आपण वाचून पाहावं. बस पुरे झाला आपण पारतंत्र्य जुलूम मानहानी यापेक्षा मरण आलेलं काय वाईट नागोजी हा दोस्तीचा गलिता आहे की आमचा मृत्यूलेख मानानं आपल्याला पुस्तक बदलत पकडलंय यात शंका नाही. म्हणून तर त्यानं आम्हाला अशा धमक्या द्या काय तर म्हणे घर ताबडतोब खाली करा मुकाट्याने शरण या नाहीतर तुमच्या सर्वपक्षी सुधार करू बाबासाहेब, कधीच घेऊन येणार असतो आपल्या उत्तराची वाट पाहत बाहेर उभा आहे. मग वाट कोणाची बघताय दोन तोफेचे गोळे थोडीशी दारू खानाकडे रवाना करा आणि त्याला म्हणावं हा कायमचा फलादी जवाब पण मी म्हणतो, आता आजूबाई पन्नास त्याच्यात काय अर्थ आहे? स्वातंत्र्याच्या बोबत डाव ठरवला पाहिजे. मरण पत्करण्यापेक्षा नावाची गुलामगिरी पत्करून मानाची मनसोखगिरी मिळवणं काय अर्थ आहे? नागोजी, काय बरळताय काय तुम्ही? दुसऱ्यांच्या दारी मानात कव तुकडे बसणाऱ्यांना स्वाभिमानाची जाण बाळगता येत नाही हे सुद्धा कळू नये तुम्हाला? पण आमच्यावर अवलंबून असणारी गडावरची इतर मंडळी बायका मुलं यांना झोपेच्या तोडी देण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? तुला म्हणायचं तरी काय? म्हणजे ह्या गडावरच्या बायका आणि जी पोरं आहेत, ज्या बायका आहेत, त्यांनी मुसलमानांच्या जनांखाल्या राहायचं असं वाटतं का तुम्हाला? हा तुमचा गैरसमज आहे. रायबा मला बोलू दे. हा तुमचा गैरसमज आहे. वेळ पडली ना तर रणमैदानातून तुमच्यासारखे शिखंडी रणवीर जब पळतील ना तेव्हा आम्ही बायका हा गड लढवल्याशिवाय राहणार नाही. मंजुरे, राजकारणाचे भेदप्रसंग म्हणजे पोरी सुरांची रिकामणी बडबडणार आहे. आणि मराठ्यांच्या मायलेकीची इज्जत म्हणजे मोगलांच्या बाजारातील रिकामबाज नव्हे. मला त्याची कल्पना आहे. प्रसंग बिनतोड आहे. मोगल्यांच्या चोप्यातून सुटणारे कुणबी घोडे उद्या किल्ल्यांच्या बुरुजांना भरदार पाडून राग रागवली करतील याची आहे की कल्पना तुम्हाला? मोगलांच्या गोलंदाजीनं किल्ल्याचा किल्लो काट कोसळला तरी आमच्या छातीचा दगडी कोट केस भरही होणार नाही नागोजी आजपर्यंत आम्ही तुमच्याकडे नेकीचा लेखदार म्हणून बघत आलो आहे त्या नेकीची खातरजमा करण्याची वेळ आली आहे बाबासाहेब, माझ्या इमानाबद्दल कधी असा संशय व्यक्त करावा हे नवलच आहे. महाराष्ट्राला गुलाम
खांदा लावून लढलो आहे. स्वराज्याच्या विप्लवीत समाधान म्हणून मराठी दौलत उभी करण्यासाठी मी देखील यथाशक्ती हातभार लावला आहे. नागो नागोजी एकीच्या ताकदीत दिलाई करेल हे कसं शक्य आहे? माझं म्हणणं एवढंच होतं की तुमचं म्हणणं काय असलं तरी खानाशी दोस्ती करून त्याच्या पायावर लोटांगण घालायची आमची तयारी नाही. खान आपल्या आगी मागे घेऊन बरोबरीच्या नात्याने आमच्याशी धमक करायला तयार असेल तर आम्हाला ही ती साफ करून मैत्रीचा हात पुढे करायला काय नसेल. खानाशी दोस्ती निव्वळ हिरेला भेटून उद्याचं मरण हाळ जोडून घेण्यापेक्षा ते जर पुढे ढकललं तर शत्रूवर मात करायला एखादी युक्ती सुचल्यापासून राहणार नाही. ठीक आहे नागोजी आलेल्या भूताला गडावर आजची रात्र ठेवून त्याच्याकडे आमचा अटींचा मसुदा खानाकडे रवाना होते. जशी आपली आज्ञा येतो मी. त्या नागपूरचं लक्षण मला काही दिसत नाही. ते मीही जाणलंय पण त्याला इतक्यात सवाल करून चालणार नाही. गडावरच्या शिबंदी त्याचं दांडगा बदल आहे. त्यांच्याशी दावा धरल्याने गडावर बेगिरी माजल्यापासून राहणार नाही. पण भितुरीची टांगती तलवार मानेवर लटकत ठेवून खानाशी मुकाबला करणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही. आणि जर आमच्या गनिमी काव्याची कुऱ्हाड खानावर कोसळली तर त्याची सुद्धा निर्भीक उडाल्यापासून राहणार नाही. गनिमी काम काय हा प्रकार? महाराजांनी शत्रूला नामोहरम करण्याची एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. शत्रू बेसावध असता त्याच्यावर तुटून काढायचं आणि तो लढाईला सज्ज होण्यापूर्वी चपळाईला घाबरते असं याचं तंत्र आहे. पण त्यासाठी गडाखालच्या गावातील 100-200 मावळ्यांनी छावणीवर वेळोवेळी हल्ले चढवावे असा माझा विचार आहे. पण ते लोक आपल्याला सहाय्य करतील असं वाटत नाही. एक तर मुसलमानांचं त्यांना वचक आहे आणि दुसरं म्हणजे शिवकार्याचं महत्व त्यांना संपलेलं दिसत नाही. त्यालाही एक कल्पना आहे. आजकालच्या पोरांना लावणी तमाशाची चटक आहे. तेव्हा दौडूच्या मदतीनं एखादा गट उभारून त्यांच्या जागृती करणं मुळीच अवघड जाणार नाही. ठीक आहे तुला योग्य वाटेल तसं कर. आम्ही गडावर जाऊन गडाचा बंदोबस्त बसून येऊ. काय ग कशी आहे माझी कल्पना? पुढे कशी आहे माझी कल्पना? तू फळ उगारणार, मावळे जमा करणार, लढणार आणि मी काय गडावर माशा करत बसू काय? तुलाही सोबत घेऊन असा माझा विचार आहे. पण जर तमाशात नात्याची तुझी तयारी असेल तरच. एवढंच ना? अरे त्यात काय सोपं चालते. माझ्या देशासाठी आणि माझ्या रायबासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. शाबास मराठ्याची मुलगी शोभतेस करी. अरे तू तयार झालास तुमचं बोर्ड तयार झालं का नाही? आणि
कामगिरीवर निघला तेव्हा तुम्हाला दोघांना काही टिरम बिरम करायचं असेल ना ते करून घ्या. हे पुण्याला गेलं भेटायचं नाही म्हणून म्हटलं. अरे ही सुद्धा येणार आहे आपल्यासोबत. ही आणि आपल्या बरोबर अरे लागलाच निघा. कोणाचा? अरे तुझा नाही माझा. अरे तुमच्या दोघांना येडं चालत बघून माझं डोळं पांढरं पडत्या. म्हणजे पण समजलंच पण तुम्हाला हे पाहिलंस का आहे माझ्या हातात? नाही बा. अरे कसली नाही कोण कंकण आहे हे शिवकंकण. स्वातंत्र्याची जागती ज्योत शिवकंकण. जागती ज्योत म्हणजे मेल्याचं बोलतो. गुलामगिरीच्या जाणीवेची मनाला सतत टोचणी लागली. ते स्वातंत्र्य कार्याला प्रवृत्त व्हावं. शिवरायांच्या संदेशाची मनाला सारखी जाणीव राहावी म्हणून ही निशाणी केली माझ्या हातावर. माया पाशात मोहात प्रेमात न गुरफटतात माझ्या देशासाठी या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या स्वराज्यासाठी सर्वस्व वाहिलं. अशा निर्धाराने हे कंकण वागवतो माझ्या हातावर. शिव कंकण. असं पण नाही बा. अरे कशी नक्की कशी तू नाही तवर धगधगत्या ज्वालेत समशेर इंग्लिसाची लाल बुंद तापवली आणि दिलाच तर का हातावर. आई ग अरे अगदीच उलट्या काळजाचा दिसतोस की रे तू. राहुलू देशासाठी असंच काळीच हट्ट करावं लागतं. नाहीतर तू जिनिमित्त निखारा जरी अंगावर पडला तरी ती काय पुढे मारून आता जा जा जा. अगं शेवटी मग माव आहे मी. माझी बी लढायची तयारी आहे आणि लढण्यासाठी मी एका पायावर तयार आहे. असं मग कधी सांगतोय? आता म्हणशील तर आता पण हे पहा हे शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की महाराज आपलं येणं कसं झालंय काही? तुमच्या कार्यात तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला आशीर्वाद द्यावा म्हणून क्षणाची विसंगता नसता नाही आम्ही इथं जातीने हजर झालो. माय भवानीच्या कृपेनं आणि आपल्या सर्वांच्या स्वार्थ त्यागाने आम्हाला कोणत्याही इष्टस्थळी पोहोचण्यास वीज अडचण पडत नाही. आपलं दर्शन घडलं. आपली वाणी ऐकली आणि आमचा देहात बारा हत्तींचा भाव सांगतो. हे आमचं केवढं भाग. राजाला प्रजेची काळजी व्हावी हे राजाचं कर्तव्य आहे. आमचं भाग्य गोड म्हणून आम्ही या महाराष्ट्राच्या खुशीत जन्माला आलो. आमचा महाराष्ट्र गरिबांचा देश, रमणी शेतकऱ्यांचा तो मुलूक, दणकट मनगट आणि पोलादी झाकी असलेला मर्द मावळ्यांचा तो देश आहे. आज जरी त्याला ग्रहण लागलं असलं तरी या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत आमच्या या काळ्या मातीत मोगलाई घुसणार नाही, आदिलशाही टिकणार नाही, की कुतुबशाही नांदणार नाही. आमचा महाराष्ट्र स्वतंत्र आहे आणि तो अखंड स्वतंत्रच राहील. पण जो पर्यंत त्याला आपल्यासारखा लोकांचा राजा जनतेचा पाठीराखा लाभत नाही तोपर्यंत त्याची वाटा होतच राहणार. चिंता करू नका. आपल्यासारखी एक एक अनमोल मोहरी स्वराज्यासाठी प्राण काकडीत असता महाराष्ट्र मागं पडेल हे कदापि शक्य नाही. आज आक्रमकाची वक्रलोभी वृत्ती आपल्या देशात पडली आहे. असुरी लाल सेना आणि पाच सत्तेने उद्ध्वस्त होऊन विधानाप्रमाणे ते आपल्या देशाचे लष्कर तोडण्यासाठी सज्ज आहेत. देशावर शेतकऱ्याची काळी छाया पडली आहे. होय महाराज, आपल्या देशाला राहून ग्रहण लागलं हे खरं. पण दान देऊन सुद्धा हे ग्रहण नाही हे आपण जाणून
प्रवासातील गोळी विसरून देश रक्षणासाठी वज्रकाय आणि अभेद्य राहिलं पाहिजे. महाराज त्याच दिशेने आमची वाटचाल चालू आहे. मराठा तितका गेलो बाबा हा आपलाच बीज म्हणजे आम्ही राबवित आहोत. मग मराठा गडी यशाचा धनी झाल्या वाचून राहणार नाही. माय भवानीच्या पुण्याईनं आणि आपल्या सर्वांच्या स्वार्थ त्यागानं आपला देश एक ना एक देव वैभवाच्या तेजोमय चित्रावर विराजमान होईल यात तीन मात्र संदेह नाही. तो मोहचा दिवस सोन्याचा दिवस लवकर आधी दिले पडतं. ही आपल्या आनंदी दिले आणि रायबाची भावी आलं आमच्या ध्यानात. तुमचं कल्याण असो रायबा. तुझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आम्हाला विसरू नकोस. गड टिकून झाला. जन्मी काव्यानं शत्रूला गुंतून ठेवा. तिकडे मोळे घर झाला आहे त्याच्या समाधानाला आम्हाला जावंच लागेल. चला येतो आम्ही. जय सुदेव जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की पाटील विचारले हमारा नाक पे दम हो जाता है. पता इस आपस से कहो नागोजी आप नहीं कहो जरा कहो नहीं चालवर कहो नागोजी जल्दी कहो. माझ्या नावाने असं आता तुम्ही समाजात ठेवणे आणि माझा होईल बडे लोक. आता आर्थिक पायपीट करण्याची ताकद माझा पाय ठेवली नाही. आमच्या छामनं छापे घालून जे दोन बनले त्या लुटांना आम्हाला हैराण केले. सरकारनं जमीन तो कुठून येतो पण कसा काय म्हणतो येतो फक्त जाणून नागोजी आपले आहे कोण हो चालवार. दुसरा कुठला कोणी नसून 2 महिन्यापूर्वी तुमच्या हातावर कोणी दूर ठेवलेला तो रायबाच आहे. रायबा होय त्या एका किल्लेदारानं वाटाघाटीच्या बोलण्यानं आम्हाला घेऊन दुसरी कोण आमची पक्षी त्यानंतर बेमानं नाव साजरं होतं. आले खरे नसेल तर फिकर करू नका. थोड्याच वेळात तो रायबाईत येईल तर त्याला सुद्धापिणी गिरफ्त करतात. पण हो तुमचे सैनिक कुठे आहे त्याच्या टोळ्या टोळ्या पडून त्यांना फसवून ठेवूया. रायबाच्या आडा आमचं दारू बंद करून शकणार नाही. पण हे मोठी गडबड आहे. त्याला ओळखायचा कसा ते अगदी सोपं आहे. कोण लक्षात ठेवा त्याच्या उजव्या हलगटावरती एक जगती निशाणी आहे. ती निशाणी होय शिवकंकण म्हणतो मी तिला. येतो पण कोण नक्की लक्षात ठेवा जगती निशाणी शिवकंकण येतो. जगती निशाणी चलो तुम्ही रायबाच्या हातावरचं शिवकंकण बघितलं आणि मी ठरवलं आपण बी असं काहीतरी करावं. मग काय केलं घेतली एक सरी आणि टाकली ताकद कापून कापून सरी लाल गुंड झाली अगदी गुंडवाली आणि काढली मात्र बाहेर आणि बघातलं आणि हातावर चरका देण्याचा अगोदर मी घाबरलो. म्हटलं हे नाही जमायचं आपल्याला. जरा दोस्त लढवलं याचा एक डिब्बा आणि हातला मांडला हातावर. अगं दुसऱ्या दिवशी उठल्यावर तो ठाण्याला बोललं तर जो हात पुसला नकल्यावानी. तुम्हाला आपलं खोटं सांगितलं कुत्रं चावलं म्हणून. आता हात भरायचं तुला. अगं कवा आणि हे बघ कसं शिवकंकण पडलंय अगदी रायबाच्या मोर आहे का नाही. पण म्हणतो का रायबा कसा आला नाही आपण हातात भेटतो म्हणून म्हटलं होतं नव्हतं. होय बोलला होता पण अजून का आला नाहीये. तेव्हा आपण एक काम करूया. आपणच जायला पाहिजे दगडावर. हे नको नको ज्यानं सांगितलंय ना मग तो बिकार राहणारच नाही. तू एक काम कर ज्या अंगाला हुडक मी ह्या अंगाला हुडकतो. कसं हा पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय मोठ्यानं ओरडू नकोस. मोठ्याने आवाज करू नकोस. शत्रू आपल्या पाळतीवर आहे. नाहीतर चूर दाखवून वागच आणखी हे, काय
तुला कोणीच्या पायाचे नसे दुसऱ्या पण मुश्किल आहे आवडी तर नाही हे उष्ण हे जवान जीव चाहता है थांबा थांबा खानसाहेब अशी घाई करू नका असतात 1000 रुपये पाहिजे 2000 रुपये पाहिजे मी करतो तिला माझी
त्याच्या पुरी नागरी असतात दुसरी असतात ते जरा अंधारलं पाहिजे गोंधळलं पाहिजे असं एकदम नोकरी चालत नाही त्यात वेगळं तुम्ही असं करा आमच्या सांजेला या वक्त राहतोच बेटा एकच या बरोबर काय करणार बिघडत बरोबर इस्पाच्या कामात गर्दी काय कामात आता कसं बोलला बरं येऊ आम्ही चल ग ठीक आहे ठेवतो ठेवतो बराबर ध्यानात ठेवतो उद्या सांजेला या वक्ताला येतात ना बरं राम राम अहो आंब्याच्या झाडाखाली ना येतो येतो तुम्ही मात्र विसरू नका राम राम राहू खान साहेब आता फिरून येऊच करी मस्त नाही जरा शेअर काढा दूर करून टाकला तुझा हात दाखव भाऊ शक्तिनिशन तुझा तिच्या काय केलं काय? अहो, काय म्हणू? तुम्ही आलो हो राय बा? अरे मी अहो, मी असं बोलत आहे, तेवढं नाही. देखो देखो आम्हाला खबर काय गडबड करू नको खाण्याचा दाना बघून आणलो बघून काय अहो, मी राय बा, नुसती तेवढंच आहे. अहो, ही जलदी निशाणी नाही हो. ह्यो डागा इथे आता. अहो, विश्वास नसेल बसला तर हवा तरी नाही केला. बंद करू नको सगळ्या घेऊन तो याला आणि त्याला बघून नाही मी ऐकतो म्हणजे काय बघू? अहो, मी आता उभं- अहो, मी आता उभं- अहो, मी आता उभं आहे, हो. आओ बुलबुल बुलबुल नाही नागिन आहे मी नागिन पुढे तो ये आता तुझी 100 वर्ष भागीच करू समज ते खूपसूरत कोणी तुझ्यासारख्या मुलीनं नदीचे वार करले असतात तुझी नाही ते तुझ्या गोशातल्या बिबीजन सांग तुझी असेल तुलाही विरुद्धान करून द्यायची तयारी माझी हा यार प्यार करायला तयार असता असं तुझ्यावर वाद करून सोबत नाही तुला असं. आणि मराठ्यांच्या पोरीसोरीची इज्जत घेणं शोभतं वाटतं तुला योड तपास मग कर या. या. काम करू, काही चिंता नाही. शिपाई, पकडायचे. बंधाने केलेली कामगिरी ड्रायव्हर नंतर इतकं पुऱ्या आमचा लेप खुश होऊन मला एखादं तुझा जर सगळी इनाम बाहेर पडली असं ठेवा अरे ह्याच्याशी निंदून लिहिल्या ना बिलकुल कसे आम्हाला हातात पकडीसाठी पण आपण मारायची नाही आज पण मला दौलत तयार होती इज्जत तयार होती पण काल का चुकलीला पाहिजे मला आवडत हरशी वाटली कसं वाटली चौकी आहे
रायबा गिरफ्तार हो गया इस खुशी में सब मजा उड़ा रहे उड़ाने दो हम भी हमारा दिल बहलाने की कोशिश करेंगे। तो क्या कहना चाहते हो? बंजारा केलेली कारची कामगिरी गाजवलेला फळापलं आम्ही मुळी विसरलो नाही, त्याची जरूरदार घेतली जाईल. मेहनती आहे मनात आणखी मारामार करतील पण या घडीला मला दौलतीची अपेक्षा नाही मला वाटती तो क्या कहना चाहते हो? मैं चाहता हूँ मेरा दिल चाहता है हुजूर मुझे कुछ हो रहा है क्या हो रहा है अफसोस? मोहब्बत सरकार मोहब्बत परवाह नहीं, अब उसका भी इंतजार करेंगे. पहले जाओ उन कैदियों को हमारे सामने पेश करो. ये हुजूर दुबला कैदी को लेकर जाओ जल्दी त्या शैतान रायबानं आम्हाला सोडो की पळो करून सोडलं. त्यांनी वारंवार आमच्या छाननीवर हल्ले केले, आमची दौलत लुटली, आमची रसद बंद केली, हमारे सिपाहियों का कत्ल किया. लेकिन अल्लाह ताला की मेहरबानी तो देखो, आज वो हमारे हाथ में कैद है. आता आम्ही त्याला सोडणार नाही. रोबोट शो करून आमका बकवास करू नको अरे तू बी नुसती पुसपुस करू नका. तू आम्हाला कधी आहे अरे कैदी आपलं तरी राजबंदी आहे ना. आणि माझा मान मला भेटलाच पाहिजे. तुझी मान मोडून मी चालून देतो तुला हुजूर के सामने खड़ा हो जाओ काय तू खडा होऊ जाऊ मुले खडा होऊ जाऊ. अरे मी मराठा आहे मराठा आणि मराठा कधी कुणासमोर झुकत नाही. ये क्या हो रहा है? नाही 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 अहो होतो ना खडा. अहो त्यात काय हा बघा झालो खडा. हा पण मी उभा राहील तो माझ्या मर्जीनं आणि बसत नाही. बसा बसा अहो तू मला माझी परमिशन आहे. अहो बसा. अफसोस मुंह क्या देख रहे हो? अरे काय बघतो काय तोंडाकडे. हा हीच का तुमच्या दरबारची शिस्त. मागून सांगतो आपण मान उघड तुझ्या समोर या मान झुकू आणि या खानासमोर. हा अरे ते कदापि शक्य नाही. अरे ही धडावर शाबूत असेल पण वाकल ती फक्त शिवाजी महाराजांमुळे. मोठी चप्पल तुझी गडद भिजवतो पायावर काय रे अरे तलवार काढाया खानाची परवानगी घेतली होती का. हा आणि हीच का तुमच्या दरबारची शिस्त. ये सब क्या हो रहा है? रायबा अशाला तू सुटणार नाहीस. मुकाट्यानं मान झुकवून जीवाची भीक मारणं तुझं हित आहे. मराठ्याची मान माय देशापुढं माय भवानी पुढं आणि शिवाजी महाराजांपुढं दुकान. शिवाजी वो पहाड़ का चूहा. अरे तू असेल तर तुमचा धुवा उडवाया काप्या आहे. खामोश, बकवास बंद कर. बोल दूसरा तो रायबा ज्याने की आम्हाला सळो की पळो म्हणून सोडलंय. अहो काय साहेब हे रायबा नाही मी दौलती आहे. सुनो रायबा, तू जरी आमच्या केक अपराध केले असेल तरी आम्ही तुला सोडून द्यायला तयार आहोत. वा वा घाल साहेब. अहो मग चांगल्या कामाला देरी का केला. मोकळा व्हायला मी एका पायावर तयार आहे. लेकिन हमारी एक शर्त है. आता शेत अहो हुशार झाली तुमच्या पुढं. आता काय म्हणू तुम्हाला. एकदा एक बोलता एकदा एक सांगता. सुनो, अनाजी जर किल्ला बिनशर्त आम्हाला द्यायला तयार असेल
असतील तर होतील. आपला जीव वाचवण्यासाठी तू आम्हाला एक मजकूर लिहून द्यायचा. म्हणावा दोरीची विटंबना टाळायची असेल आणि जावयाचा जीव वाचवायचा असेल तर किल्ला बिनशर्त आमच्या हवाली कर. नाही, ते कदापि शक्य नाही. क्यों? मी मराठा आहे आणि मराठा अशी गद्दारी करणार नाही. सोस खुला कवर से अब तो लिखने का तैयार है मजकूर तू. नाही, आता बी मी लिहिणार नाही. अरे क्यों? अहो, एक तर मला लिहिता येत नाही, दुसरं म्हणजे मी देशाची गद्दारी करणार नाही आणि तिसरं म्हणजे मी रायबात नाही. बिलकुल ठोक. तुझ्या हातावर जलची निशाणी कशी? हे पहा. अहो, ही जलची निशाणी नाही, ह्यो डाग आहे, जिल्ह्याचा डाग आहे. तो तुझ्या हमारी शर्त मंजूर नाही. ठीक आहे, तुझ्याशी बेतूर युद्ध करायला आम्हाला वेळ नाहीये. तुझी चंदनगडावर पाठवायची तयारी करा. वा 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 खानसाहेब, तुम्ही रहीम दिला तो रहीम दिल. अफसोस जिब्रान, तो तुझ्या तोंडाशी बांधून याला गोळ्याचा फिरकत गडावर पाठवायला मजा येईल. ओ खानसाहेब, बांधा याला. नका नका नका, मला वाटू नका खानसाहेब. लुटेराया, दौडो, दौडो, लुटेराया. कोण है? अफसोस जिब्रान, तो तुझे लेकर जाओ अंदर. खानसाहेब, ही रायबाची हल्ली आहे, रायबाची. जाओ, उस शैतान का हम मुकाबला करेंगे. माणसाहेब, जरा सावध गिरणे पाहून टाका. तुमच्या कार्यकर्त्याची कधी चालागिरी रवानगी केली आहे मी. तो क्या हुआ? आज शिकार खुद ही हमारे जाल में आकर फंस गया है. रायबा, दौडून जा. मी म्हणतोय की सुटका केली आहे. आपल्याला इथून लवकर दिसताना हवं. रायबा तुला तुम्हाला दोघांना माझ्या कळत शकत आहे. जा ऐकून. लवकर जा. कर रायबा.
जबरदस्तीनं तिथेच थांब. पुढे येऊ नकोस. नाहीतर माझा परमेश्वर माझं रक्षण करायला आल्याशिवाय राहणार नाही. मग बोलव तुझ्या त्या परमेश्वराला. माझ्या परमेश्वराला बोलवायची गरज नाही. तो नेहमीच माझ्या हृदयाजवळ वास करत असतो. याचाही घेतो समाचार मी. असं हा तर मग हे समज. नाही. आता काय झालं? हे पुढं माझा हा परमेश्वर तुझ्या हृदयाचा भाव घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढे आलास तर. या टीकवर केल्याला हा नागूची भीक झालं असं तुला वाटतं? आता तुझी मग गंमत. असं मंजू मंजू अगं हे मंजू देवडा कसा मधून पडला? आता काय झालं? पुढे ये. आता कसला चेहरा काळा टिक्कर पडलाय रे तुझा? हा? ये पुढं. मुले आता जर तू माझ्या हातून चुकतीस तरी तुझ्या कपाळाचा कुंकू फुटेल आहे आणि तुला रणकी करायचंय. हा नावी शांत पडणार नाही. अरे सांग आता. आलाय मोठा मला रमती करणारा. माकड तुला. तुला रमती करणार? कोण होता आता इथं तुझ्यावर? तो मागाची तर नाही. होय अगं. तोच तो. अगं, त्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे आपल्याला. त्याच खटपटीत आहे. पण पुराव्यानिशी जर त्याची सिद्ध करता आली नाही तर गडावर दोन खटपटी आपसात यादवी मारत. यावेळी जर रागा असता अरे रडू आवा, मन घट्ट कर. रागाची कशी सुटका करावी याच विवांचिले रात्र आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. पोरी नशिबावर हाला ठेव. देवाची करुणा बघ. तुझा नागूची डोकी मला पितूय. तू माझ्या रायबाला काहीतरी अक्कल केल्याशिवाय राहणार नाही. मुली विश्वास ठेव. ज्याला देव तारी त्याला कोणीही मारू शकत नाही. हे बघ. तुला कसं असेल? काय करणार? महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. रायबा पेट झाल्याची शुभ बातमी निरांकडून आम्हाला समजली. फारच दुःख झालं. अनाजी, आम्ही तुमची मनस्थिती जाणतो, पण तुमचं आणि तुमच्या मुलीचं सांत्वन करावं हे आम्हाला कळत नाही. महाराज एवढं आपलं उदात्त अंतःकरण त्या देशाला आपल्यासारखा उदार निस्वार्थी आणि कनवाली राजा लाभेल. त्या देशाकडे खाली कालालाही वाकड्या नजरेने पाहण्याची छाती होणार नाही. महाराज सर्व कामं बाजूला ठेवून आपण आमच्या समाजाला आला. असं कसं म्हणता अनाजी? रजेचं दुःख राजाला ओळखता आलं नाही तर राजा म्हणून घेण्याची त्याची पात्रताच नाही. रजेच्या दुःखाची समरस होऊन जनतेचं दुःख यथाशक्ती हलकं करता आलं नाही तर महाराष्ट्र पूर्ण स्वतंत्र झाल्यावर आम्हाला राज्य मिळेल, करून जनतेला स्वराज्य मिळणार नाही. महाराज केवढं आपलं उदात्त अंतःकरण. तुमची श्रद्धा आणि निष्ठा पाहून आम्ही धन्य झालो. पण प्रसंग बिनतोड आहे. तिकडे जावळीचा मोरे हट्टालाच पेटला आहे. तेव्हा सारी शक्ती एक होऊन आम्हाला त्याच्या समाचाराला जावं लागेल. पण खात्री बाळगा, मोराचा बिमोड होता त्याच पावली आम्ही तुमच्या सहाय्याला येऊ. महाराज आपण चिंता करू नका. दरम्यान जर खानाने हल्ला केलाच तर जीवाची कामा न बाळगता किल्ल्याचा कोपरा आणि कोपरा प्राणपणाने लढू, पण शरणागती पत्करणार नाही. त्याबद्दल आम्हाला मुळीच शंका नाही. पण अनाजी, सावधगिरी बाळगा. शत्रू प्रसंग कठीण आहे. शत्रू बाहेरून हल्ला करणार नाही, कदाचित तो अतून सुरुंग लावेल. पण बाहेरचा शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रू हा 10 पटीने भयंकर असतो, हे ध्यानात घ्या.
चिंता करू नको. तुझ्या थोर कुळाच्या पूर्णीनं आणि माय भावाच्या कृपेनं तुझा रायबा तुला खचितच परत भेटेल. सुखी हो. मराठांच्या कुळाची इब्रत राख. प्रदेशाचा लौकिक वाढत. अनाजी येतो आम्ही. कशाला नागोबाला दूध? नागोबाला कितीही दूध पाजलं तरी तो गळ रोवल्याशिवाय काही राहणार नाही. इच्छा पुरी करी. मला ना हा नागोबा आहे ना मोठाच वाटतोय आबा. पण तुझा आवाज तर ओळखीचा वाटतो. नागोबाला छोटाच वाटतोय. अरे काय झालं माझ्या नागोबाला? हा? अरे देवा. हा बघलं तुम्ही संशय घेतला ना तेव्हा तो ताठरला. अगदी लाकडावानी ताठरला. तो तर लाकडासारखाच वाटतो. नकली. हो. मला तर हा नागोबाही नकलीच वाटतो आबा. आणि हा गारुडी सुद्धा नकलीच आहे. अगं तुझ्या चिल्ल्या पिल्ल्यानी माझी केस ओढायची तिथं तूच माझी दाढी ओढायला लागली. दोनू हा? कुठे चाललास हे सोंग घेऊन? सांग तू. रायबासाठी मंजुरीनं अंतर सोडलं. अगं मंजुरीची दिशा बघून माझ्या सारखं हाय खाल्ली. तिच्या दिशा बघून मी ठरवलं कसं बी करायचं आणि रायबाची सुटका करायची म्हणूनच्या. पण दोनू तू एकटा जाऊन काय करणार? वा एकटा कशाला? अहो गडा खालचं 20-25 पावलं घेतली त्या संगतीला. पण ती असणारच फकीर साधू मौलवी यांच्या वेशा. आणि मंजुका हे असं दारुडी. दौलू, मीही तुझ्या बरोबर येते. नाही तेवढं मात्र सांगू नको. हा मंजुका येत तुझ्या आमचं फुल पाणी दे आवडती. बघ आम्ही कशी काम येत असतो ती. अरे गुलपाणीच का मंजुळे? त्याला चांगलं गोडगोड करून घाल. गोड वर भरपूर शिदोरी बांधून दे. चंदनच झाली. मंजुका लांब लाडू भूक लाडू समट बांधून घे बरोबर. बरं का माझ्या नागोबाला लायला आणि तू द्यायला विसरू नकोस. बरोबर माझ्या पुंगीच्या तालावर त्या खाण्याला नाही नाचवला तर नाव सांगणार नाही दौलती म्हणून. चला आता. बरोबर. चला. यशाची मोहर बंद न करता मुघलांसमोर बाज उठवणाऱ्या मथानी दगाबाजावर कृपेची छाया वळवावी. यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? तळपत्या तलवारीच्या तांडव मुळत्याने शत्रूंच्या हृदयात भीतीचा कापडा भरून त्यांना चळाचळा कापायला लावणारा हा रायबा आज स्वतः त्यांच्या तावडीत झिटपत पडला. एक उत्पत्ती होते. फितुरीचा चढवा शापाच्या देशाला लागलाय. महाराष्ट्र कधी बरं मुक्तता होणार तुझी या फितुरीच्या शापातून? परवशतेचे पाश आवळून सर्वस्वाचा नाश करणारा फितुरीचा हा महाभयंकर संबंध. या काळ रात्री चोरट्या पावलाने दबत येणारा हा माणूस खास मारेकरीच असायला हवा. रायबा भरली आता तुझी शंभर विरली तुझी स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची स्वप्न. मरायला तयार हो. अरे
पण हा त्रस्त भटका राहिला. कोण आहेस तू? माझा शिरच्छेद करून मला परलोकी धाडणारा काटिकच आहेस ना? नाही, या यमयातेतून तुझी सुटका करण्यात आलेला तुझा परमेश्वर आहे मी. नागोजी, खरोखरीच का तुम्हाला सुटका करणार? होय, पण या बंदिवासातून नाही तर या जगातून कायमची. मराठ्यांच्या कुळाची नावरत चोरून मोगलांच्या दळतीची पायपोस करणाऱ्या देशाद्रोही फिरून तुला काय करणार? उगाच पकडतो नकोस, मला तयार हो. मरणाला मी मुळीच भीत नाही, पण मला वाईट वाटतंय त्या एवढ्यासाठी की ते मरण तुझ्यासारख्या देशद्रोही नादानाच्या हातून येत आहे. तुझे कपजे आहे तत्वज्ञान. तुझ्याकडून मी देश तरी तरी ज्यांना आलो नाही, ज्ञानातून बाहेर पडली माझी संशय. तुझ्या रक्ताने नाल्याशिवाय ज्ञान होणार नाही. ठीक आहे नागोजी, मी मरायला तयार आहे, पण मी मेल्यानंतर तू अजन्म शिवकार्याला वाहून घेतलं पाहिजेस. स्वातंत्र्याचा शिवकंकण हातात बांधून आक्रमकांना देशाबाहेर पिटावून लावलं पाहिजेस. याचा मी सवडीने विचार करेन. त्या कथेला चिरून तुझ्या मंजुरीला बटीक फेऱ्या घालून राहणार नाही मी. नागोजी, काय करू रे? माझे हात जर का अंगोकडे असते तर या हाताने तुझं गळा दाबून तुला यमसदनाला पाठवलं असतं. आता मलकाला तुम्ही काय उपयोग आहे रे? हे डोळे बघावले, त्याचा काहीही उपयोग होणार नाही बा. अरे तुझ्यासारख्या पापाचं तोंड पाहण्यापेक्षा हे डोळे कायमचे मिटलेले काय वाईट. आई भवानी, शिवप्रभूंना उदंड आयुष्य दे. माझ्या या महाराष्ट्राला स्वतंत्र कर. कसाय, चालव तुझी शमशेर. हेलो, ये सब क्या हो रहा है? हमारे हुक्म के बगैर रायबा माझा कैदी आहे आणि माझ्या अक्कल हुशारीनं आणि बहादूर त्याला मी कैद केला आहे. आणि रायबाला तुम्ही माझ्या हवाली करण्याचं आश्वासन दिलंय का? सच है, अब हमारा इरादा बदल गया है. ऐसे बहादुर मगर गट्टों को कत्ल करके हमारी बलाएं कम नहीं होगी. आगे जाकर इससे भी बड़े मुसीबतों का सामना हमें करना पड़ सकता है. इसलिए हम चाहते हैं इसे जिंदा छोड़ दिया जाए. काय म्हणता माणसं तुम्ही? तुम्हाला सरोगी बरो म्हणून सोडणाऱ्या रायबाला तुम्ही जिवंत सोडणार? कहा नहीं, मगर हमारा दोस्त बनाकर, उसे इस्लाम का बंदा बनाकर. पण साहेब, अशाला माझ्या कर्तव्याची पाणी मला माझ्या मनाला मुकावं लागेल. त्याची काही काळजी करू नका नागोजी तुम्ही. आम्ही तुमची जानची सलामती करू, तुम्हाला इज्जत देऊ. साहेबा, तयार आहेस ना तू आमच्या बरोबर यायला? अगोदर तुमचे पाय चाटणाऱ्या या कुत्र्याला बाहेर करा, तेव्हा मी माझं उत्तर देईल. नागोजी, बाहर जाकर इंतजार करो. पण साहेब, तुम्हें बाहर जाना ही पड़ेगा. ठीक है, बोल रायबा, आमची साथ देशील, हम तुम्हारी इज्जत करेंगे. आणि त्यासाठी मी काय करू? कुछ भी नहीं, सिर्फ मुसलमान बन जाओ. म्हणजे स्वधर्मावर ना करू, स्वदेशाशी बैमानी करू आणि स्वबांधवांच्या मानांवर पुरा फिरवू. नाही खान साहेब, हा रायबा इतका नादान नाही की वैभवाला बोलून देशाचा आणि धर्माचा त्याग करेन. रायबा, धीर से सोचो, ये तुम्हारे जीने और मरने का सवाल है. खान साहेब, हा रायबा जगला तर देशासाठी जगेल आणि मेला तर या देशासाठीच मरेल.
तुझ्यासारख्या प्रभाकांची तडवी हवी सह्याद्रीच्या परिसरात बांधले वाचून राहणार नाही. खामोश! शिवराम! नागोशी को बुलाव. तुम्हीच काय ते मला शासन करा, पण त्या हलकट पाठी माणसाचं दोन देखील पाण्याची माझी इच्छा नाही. तो हम तुम्हें उसी के हवाले करेंगे. नागोजी! जी खानसाहेब. इस काफिर को हम तुम्हारे हवाले कर रहे हैं. लक्षात ठेवा, तुम्ही पाहिजे तसं याला मिटवू शकता. और ध्यान रहे, ये जिंदा ना बचना पाए. आणि मला तरी तुझ्या हौसा याला जिवंत सोडायचं. तुला त्याला हाल हाल करून वाचायला पाहिजे, तेव्हाच तुला माझ्या समाधान होईल. हो रायबा, आता तू माझ्या पुष्ट पत्रात सापडला आहेस. काय करता मी तुला काय परत तुझा दावा देतो ना, तेच कळेल तुला. इम्रान! इम्रान! चाबूक लाव. ग्रामीण होत असला तुला देशाची कशी आठवण होते ना, हेच पाहायचे मला. जय शिवराय.
छप्पन पर आम्ही तुम्हाला बाहेर करू. पण तुमची तयारी आहे ना? ठीक आहे त्या बबलू अनाजीला साहेबाला आता सगळ्या महिन्याला येतो उडून. ठीक आहे, कामगिरी सोपीची आहे, सावध राहा. ठीक आहे ठरलं तर. येतो मी आपली रजा घेतो. क्या हुआ अफसोस? डर क्या रहे हो? जाओ, मुकाबला करो. ये तुम्हारे लड़ो सिपाहियों लड़ो. कौन तुम उस दिन की हसीन चिड़िया, उस अनाजी की खूबसूरत जवान बेटी मंजुळा. होय मीच आहे ती. वेळ वाया घालवू नकोस. तुला चारी बाजूने घेरले आम्ही. त्या दिवशी तू केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही मराठ्यांची मुलगी ही नंगी तलवार घेऊन तुझ्यासमोर उभी टाकली. अच्छा ही हुआ, आज मछली कितनी चाल में आकर फंस गई है हमारी. त्याचा निर्णय संशयात घे. लढायला तयार हो. ये आज तू नहीं बचेगी बुलबुल. आज मरने के लिए तैयार हो जा बुलबुल. बोला खान साहेब, आता काय म्हणणं आहे तुमचं? काय चाहते हो तुम? वेळा उठून तुम्ही उत्तरेला जाणार असाल तर तुम्हाला जिंकून मिळेल. हमें मंजूर है. मग ताबडतोब ही लढाई थांबवण्याचे आदेश द्या. सिपाहियों, जंग बंद की जाए. आणि याद रखा, पुन्हा जर महाराष्ट्रात पाऊल ठेवायचा प्रयत्न जर केला तर तुमच्या तक्या आक्रमकांची चढकी आम्ही इथंच बांधू. चल मंजुळा. जिब्रान, हम हार गए. जिब्रान, हम हार गए. बंगालास, कसलं काय तुमच्या बंगालास? कोण आराम करा, लवकर बोल. बोलतो चला चल मला बोलतो. बोल लवकर.
गडावर विजयाचं तोरण पाहून आमचा ऊस भरून आला. तुमच्या धैर्याचं आणि विद्येचं जेवढं कौतुक झालं तुमचं सोडत होईल. महाराज आपण आमच्या दारीची काळजी जाणली तिची न्याय आहे. रायगावच्या शौर्याचा आणि मंडळाच्या धैर्याचा हा गौरव आहे. माय भवानीचा आशीर्वादाचा फळ आहे. आज आमच्या आयुष्यात आणि घराच्या इतिहासात हा क्षण आला तो केवळ रायगाव आणि मंडळीमुळे. हा सोन्याचा दिवस, ही अमृत घटिका आज केवळ तुझ्या आणि रायगावमुळे. काय झालं आपल्या रायगावला? काय ऐकतो रायबा गेला. आमचा उजवा हातच जणू जमीन पडला. देशाच्या रक्षणासाठी आमच्यावरील प्रेमासाठी राजाने आत्मबलिदान केलं. केवढा हा त्याग, केवढी ही निष्ठा. रायबा गेला, आमचा पाठचा भाऊ गेला. तुझं सांत्वन करणं आमच्या शक्तीबाहेरचं आहे बघ. तुझं आम्हाला जितकं दुःख झालं आहे की आम्हाला ढसाढसा रडावं असं वाटत आहे. पण माझ्या डोळ्यात एक टिपूसही नाही. माझा रायबा गेला. माझं सौभाग्य माझ्या जीवनातला आनंद गेला. माझं सर्वस्व गेलं. आता फक्त माझं उरलंय ते माझं कर्तव्य. माझ्या रायाने दिलेली शिकवण, त्याच्या त्यागाची उज्ज्वल स्मृती माझ्या हृदयात कोरली गेलेली आहे. महाराज आपल्या चरणाला स्पर्श करून मी वज्रात प्रतिज्ञा केली की आजपासून काया वाचाने या राष्ट्रभूमीला तिची सेवा करू. माझ्या रायबांना जे हातात घेतलेलं कर्तव्य आहे ते मी जीवनभर पूर्ण करेन. त्रिवार धन्य. तू तर आम्हाला अक्षरशः लिहून टाकलंच बघ. रायबा गेला नाही, तो जिवंत आहे. जा आज तयार कर. तो पहा गडावर विजयी झेंडा कसा डवळानं मिळत आहे. त्याचा भगवा रंग देशासाठी आत्मबलिदान करणारे असंख्य हुतात्म्यांच्या रक्ताने, रायबाच्या त्यागानं आणि तुझ्या असीम देश भेटल्यानं कसा उचलून निघाला आहे. ये मुली,